नृसिंहवाडीत घरपट्टीसह पाणीपट्टी दिवाबत्तीमध्ये सवलत द्या. संजय शिर्टीकर, गुरुदास खोचरे यांची मागणी. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं शासन परिपत्रकाप्रमाणे मिळकत धारकांच्या थकीत घरफाळामध्ये 50% कर सवलत दिलाय. तसेच पाणीपट्टी दिवाबत्तीमध्येही कर सवलत द्यावं, तर नियमित कर भरणाऱ्यांना पुढील वर्षाच्या 3ही करात सवलत द्या. या मागणीचे निवेदन संजय शिर्टीकर, गुरुदास खोचरेसह नागरिकांनी आज सोमवारी ग्रामसेवक हेमंत कोळी यांना दिले. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं शासन परिपत्रकाप्रमाणे घरफाळामध्ये 50% सवलत दिलाय, परंतु दिवाबत्ती तसेच पाणीपट्टीमध्ये सवलत दिली नाही. तर घरपट्टी थकबाकीदारांनी 31 डिसेंबर अखेर सर्व कर जमा करावा असं आवाहन केलं आहे. या चुकीच्या निर्णयाला विरोध तसेच आपल्या मागण्यांसाठी संजय शिर्टीकर, गुरुदास खोचरे, विकास कदम यांच्यासह नागरिकांनी आज ग्रामपंचायत कार्यालयात गेले. यावेळी ग्रामसेवकांना धारेवर धरत 3ही करांमध्ये सवलत द्या, लोकांचा फायदा होऊ द्या असा सवाल उपस्थित केला. लवकरात लवकर जर ग्रामसभा घेऊन निर्णय घेतला नाही तर वरिष्ठांकडे तक्रार करू असा इशारा गुरुदास खोचरे यांनी दिला आहे. पंचायत राज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने केलेला JR व त्या अनुषंगाने घेण्यात आलेली गावसभा, या गावसभेमध्ये जोरदार मागणीसहित बहुमताने ठराव मोठ्या प्रमाणावर लोकांचा आला की घरपट्टीबरोबर पाणीपुरवठा व पाणीपट्टी व दिवाबत्ती कर यामध्ये सुद्धा 50% सवलत व्हावी अशा पद्धतीचा ठराव झाला असताना चुकीच्या पद्धतीनं जर ग्रामपंचायत सदस्य आपल्याकडे अधिकार राखून ठेवत असतील तर ते चुकीचं आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो. असं जर ठराव झाल्याप्रमाणे जर ठराव लिहित नसतील, प्रोसिडिंग देत नसतील आणि अंमलबजावणी करत नसतील तर त्या संदर्भात वरिष्ठ लेवलला आम्ही तक्रार करण्यासाठी जाणार आहे. तर थकबाकीदारांना 3ही करात सवलत द्या, त्याचबरोबर नियमित कर भरणाऱ्यांना देखील ग्रामपंचायत फंडातून सवलत द्या असं मत संजय शिर्टीकर यांनी मांडले. आज या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला, त्या महाराष्ट्र शासनानं जो JR काढलेला आहे त्या JRच्या अंमलबजावणी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने करावी आणि घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती ह्याच्यामध्ये 50% सवलत देऊन नियमित घरपट्टी, पाणीपट्टी जे भरणारे लोक आहेत त्यांना सुद्धा ग्रामपंचायतनं आपल्या JP फंडातनं काहीतरी सवलत द्यावी ही आमची मागणी आहे. मुख्य म्हणजे आपल्या JP फंडाचा जो 80 व 90 लाख रुपये जो का JP फंड होता त्या ग्रामपंचायतनं आपल्या अधिकारामध्ये वेळेवर भरणारे जे ग्रामपंचायत आजपर्यंत जे वेळेवर भरणारे आहेत त्यांना सुद्धा काहीतरी सवलत द्यावी ही आमची प्रमुख मागणी त्याच्यात पण आहे आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती. ग्रामसभा मुख्य घ्यायला पाहिजे होती, ती ग्रामसभा घेतलेली नाही आहे आणि ती ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये हा ठराव करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव करून त्याच्यामध्ये हिची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी होती. पण ते ग्रामपंचायतनं न केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलोय आणि ग्रामस्थांची जी मागणी आहे ती आम्ही ग्रामसेवकांच्याकडे निवेदनामार्फत दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची रास्त मागणी. यावेळी 10 डिसेंबर रोजी ग्रामसभा घेऊन घरपट्टी करामध्ये थकबाकीदारांना 50% सवलत देण्याचा ठराव झालाय, परंतु पाणीपट्टी दिवाबत्तीचा निर्णय लोकप्रतिनिधींनी राखून ठेवल्याचं गुगली ग्रामसेवक कोळी यांनी नागरिकांपुढे टाकली. झालेली आहे. ग्रामसभे दिवशी आपण गावसभेची जी मागणी आहे ती 50% पाणीपट्टीच्या संदर्भात सवलत देण्यासंदर्भात जे लोकप्रतिनिधी जे आहेत आपले ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांच्याशी चर्चा करून आपण हा निर्णय घेऊ. आपण कसं आहे, संपूर्ण घरफाळा आणि पाणीपट्टी भरून घेतल्यानंतर आपण 50% सवलत घरपट्टीवरती देतो. पाणीपट्टी असू दे, घरपट्टी असू दे किंवा दिवाबत्ती कर असू दे. तर निर्णय जो झाला तो घरपट्टी वसुलीवरतीच आपण थकबाकीवरतीच आपला झालेला आहे. पाणीपट्टीवरती होणं अपेक्षित होतं पण ते निर्णय प्रतिनिधीने आपल्याकडे ठेवलेला असल्यामुळे ह्याबाबत जो निर्णय होईल तो अंतिम आहे. यावेळी घरपट्टी भरून घेण्यास ग्रामपंचायतीनं विलंब केल्याचा आरोप सुरेश गवंडी यांनी केला, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे जवळपास 11 डिसेंबरपासून जी मुदत दिली ती आपल्याला की 31 डिसेंबरवर तुम्ही काय असेल ते घरफाळा 50% सवलतीप्रमाणे भरा. जवळपास मी 4 दिवसाला येतो ग्रामपंचायतीमध्ये फळा भरून घ्या करून. ग्रामसेवक म्हणतात की आमचा काय निर्णय झाला नाही, ग्रामसभा झाल्या का नाही त्यांना ती माहिती आहे. त्यांनी मला उत्तर सांगितलं की बाबा भरून घ्यायचं का नाही. आलं की भरला म्हणतात की आमचा अजून निर्णय व्हायचा आहे, ग्रामसभा व्हायची आहे न व्हायची आहे. मग असं काय मत आहे, आज जवळपास 16-17 तारीख आहे. त्यांचा जर निर्णय जर असंच आहे 31 तारखेचा होऊन गेले तरी यांचा निर्णय जर होत नसलं तर नागरिकांचं यात नुकसान होतं आहे. लवकरात लवकर ग्रामसेवकांनी त्याचं योग्य ते उत्तर काढून मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय सांगितला आहे
त्याचा मान ठेवून त्यांनी लवकरात लवकर घरपाळा भरून घ्यायला चालू करावं. तर सरपंच चेतन गवळी उपस्थित नसल्यानं उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी विकास पुजारी, विनोद पुजारी, मुकुंद पुजारी, सागर धनवडे, रामचंद्र कुंभार, अविनाश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूतेसह नागरिक उपस्थित होते. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.